शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून 11वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार आज भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला। जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 11वी सायन्सला शिक्षण विभागाची ग्रँट नाही। त्यामुळे येथील शिक्षण घेणाऱ्या 60 विद्यार्थ्यांकडून 11वी आणि 12वी अशा 2 वर्गांचे एकूण 10,000 रुपये शाळा शुल्क घेतले जाते। काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही, तर काही विद्यार्थ्यांनी 5,000 रुपये शाळा शुल्क भरलेली असतानाही अशा 36 विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क न भरल्याच्या कारणावरून आज सायन्सच्या मराठी विषयाच्या पहिल्या परीक्षेला बसू न देता शाळेतून आल्या पावली परत पाठविण्यात आले। या 36 विद्यार्थ्यांमध्ये मुलींत सर्वाधिक प्रमाण आहे। हे विशेष, मुलांच्या शाळा शुल्कमधून त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे वेतन केले जाते आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क न आल्याने शिक्षकांचे वेतन थांबल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक हटवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले। याची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी तातडीने शाळेला भेट देत मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। जिल्हा परिषद जकातदार विद्यालयाला भेट दिली आणि त्या ठिकाणी वस्तुस्थिती जाणून घेतली आहे। आणि ज्या ही मुळात 11वी 12वीचे जे सायन्सचे वर्ग आहेत ते विनाअनुदान तत्वावर चालतात, स्वयंअर्थसहाय्य तत्वावर चालतात। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फीमधूनच इथल्या कर्मचाऱ्यांचा पगार होतो हे सत्य आहे। परंतु यांना त्यापूर्वी यांनी तोंडी सूचना दिलेल्या आहेत, लेखी स्वरूपामध्ये यांनी सूचना देणं आवश्यक होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून आजचा जो पेपर झाला पहिला भाषा विषयाचा, यापासून आज ते वंचित राहिलेले आहेत। मुख्याध्यापकांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे आणि त्यांची पुनर्परीक्षा घेण्याचं कबूलही केलेलं आहे। परंतु भविष्यात असे प्रकार होऊ नये त्यामुळे आम्ही मुख्याध्यापकांना याबद्दल आम्ही स्पष्टीकरण मागू आणि नियमानुसार योग्य आहे ती कार्यवाही करू, जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रकार शाळांमधून होणार नाहीत।